कोकाटेंचा आरोप. नाशिक कोर्टात आज कोकाटे मांडणार बाजू. मंत्री माणिकराव कोकाटे कोर्टात दाखल. अभिनेते महेश मांजरेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट. पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट. भुजबळ वडेट्टीवारांच्या तोंडून वधवून घेत आहेत, मनोज जरांगे यांचा आरोप. वडेट्टीवारांच्या रूपाने भुजबळांना नवा भिडू मिळाला. दबावाबाबत कुणाच्या JR निघत नसतो, मनोज जरांगेंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंची फक्त राजकीय युती नाही, तन मन दिमाग दिल अशी युती. कुणी पाण्यात देव बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक गई हे संजय राऊतांचं वक्तव्य. मातोश्रीवर ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू. संजय राऊतांचं विधान. मुंबईचा महापौर मराठीच होणार. मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचं वक्तव्य. अनिल देशमुखांवरील हल्ला प्रकरणी हल्ल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर. काच फुटल्यानं जखम झाली असा रिपोर्ट. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर राडा. टोल नाक्यावर राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षांचा राडा. पारडी भक्ता येथील टोल नाक्यावर राडा. टोल नाक्यावर 50,000ची खंडणी मागत तोडफोड. लाखो रुपयांच्या साहित्याची तोडफोड. निवडणुकीपूर्वी महायुतीने सातबारा कोराचं आश्वासन दिलं होतं. स्थानिक आमदारांना सातबारा कोराबाबत का विचारत नाही असा सवाल तुपकरांनी सरकारला केला आहे. नवी मुंबईत नरेंद्र मोदींची जाहीर सभा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार सभा. 8 ऑक्टोबरला विमानतळाच्या उद्घाटनानंतर सभा, तर नवी मुंबई विमानतळावर मोदींच्या सभेची तयारी सुरू. गोकुळच्या म्हशीच्या दुधाचं उत्पादन वाढवणार. 25 लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. सुपरवायझर गोकुळ आणि दूध उत्पादकांमधील दुवा. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार. आज निवडणूक आयोगाची होणार पत्रकार परिषद. सरकारच्या विषप्रयोगामुळेच चिमुरड्यांच्या मृत्यूचं तांडव. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा, उद्धव ठाकरे पक्षाची मागणी. राज्य शासनाने केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवला नाही. शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मुलांची लग्न होत नाहीयेत. नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडवलं तसं महाराष्ट्रातही घडू शकतं. रविकांत तुपकर यांचा पुन्हा इशारा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांसह कुणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही. राजू शेट्टींचा थेट इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती. बेस्ट कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिला होता राजीनामा. पियुष गोयल 2 दिवसांच्या कतार दौऱ्यावर. गोयल कतार चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि बिझनेस असोसिएशनच्या प्रतिनिधींना भेटून चर्चा करणार. नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामधील वाद विकोपाला. 14 गाव समावेशांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपूरमधील वरोऱ्यात भाजपाला खिंडार. माजी नगराध्यक्ष एहेत शाम अली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मराठा आरक्षणाच्या JR संदर्भात आज सुनावणी. JRला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी. शासन निर्णय असंवैधानिक असल्याचं याचिकाकर्त्यांचं मत. 2 सप्टेंबरला काढलेला JR रद्द करण्याची मागणी. मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार याकडेच लक्ष. तुळजाभवानी मंदिर कोजागिरी पौर्णिमेसाठी सज्ज. मंदिरात उद्या साजरे करण्यात येणार आहे पौर्णिमा. दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापुरात दाखल. अहिल्यानगरमध्ये वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी तरुणाचा आमरण उपोषण. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार. खासगी लॅबवर सरकारचा अंकुश. बोगस औषध शोधण्यासाठी खास मशीन. विधिमंडळाच्या अधिवेशनात कायदा येणार. वाल्मिक कराडच्या नावाने बॅनर व्हायरल. आर्थिक निधीसाठी सोशल मीडियावर बॅनर्स. वाल्मिक कराडचं नाव चेहरा टिकून राहण्यासाठी मोहीम. कुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ. घायवळच्या घरात सापडली 2 जिवंत काडतुस. 4 पुंगळ्या. घायवळ विरोधात कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल. कोल्ड्रिंक सिरप दिसलं तर लगेच फोन करा. राज्य सरकारकडून महत्त्वाचं आवाहन. पालघरच्या JSW मुरबे पोर्ट बंदराची जनसुनावणी. 6 ते 7,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता. जनसुनावणी दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात.
अमरावतीत भारतीय अभिजात भाषा परिषदेचं आयोजन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन तर 3 दिवस 11 अभिजात भाषांवर होणार चर्चासत्र. दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमधील नागरिकांचा मोर्चा, माजी खासदार गोपाळ शेट्टींचा पाठिंबा. मनपाच्या तोडक कारवाईनंतर नागरिकांचा मोर्चा. प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक पार. शहरातील प्रश्नांवर बैठक घेण्यात आली आहे. परभणीत बंजारा समाजाचा विराट मोर्चा. हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. 2 लाखांहून अधिक बंजारा समाज मोर्चाचं सहभागी. सोलापुरात पूरग्रस्त कुटुंबाच्या दिवाळीसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. 11,000 बाधित कुटुंबांना दिले जाणार दिवाळी किट. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिवाळी किट. माजी संधी अधिकारी दिलीप शिंदे यांचा पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल. नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर गाडी काढण्यास सांगणाऱ्या पोलिसांसोबत IAS अधिकारी दिलीप शिंदे यांचा वाद. पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळ भोवती फास आवळलाय. घायवळच्या नावावरील मालमत्तांची चौकशी होणार. अनधिकृत बांधकाम मालमत्तांची चौकशी होणार. पुणे पोलिसांचं महानगरपालिकेला पत्र. नाशिकमध्ये आज सर्वत्र दुधाला 100 रुपये लिटरचा भाव. इतर वेळेस 80 रुपये लिटर असणारे दूध आज 100 रुपयांना. आज चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून दूध ग्रहण करण्याची प्रथा. गेल्या 10 वर्षात देशातील दूध उत्पादनात 63.5% वाढ. दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव सिंह यांची माहिती. यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिदा नाही. आर्थिक चणचणीमुळे योजना लवकरच बंद होण्याची शक्यता. यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिदा मिळाला नाही आणि आता दिवाळीला देखील आर्थिक अडचणींमुळे देता येणार नसल्याची शक्यता. मुंबई विमानतळ ते कफ परेड अवघ्या 45 मिनिटात. भुयारी मेट्रो मार्गिका 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली. जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुलं. 16 वर्षांवरील व्यक्तीसाठी 25 रुपये आकारणार. लष्करी सेवेतील दीर्घ तणावामुळे कॅन्सर बळावू शकतो. मृतांच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय. राज्यात प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त. PhD नेट सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी. जालन्यातील भोकरदनमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची ही मागणी. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. शशिकांत शिंदे, रोहित पवार, राजेश टोपे उपस्थित राहणार. केमिकल आणि कुरिअर गोदामाला भीषण आग. भिवंडीतील काल रात्री 10च्या सुमारास ही आग लागली. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सँडहॅस रोड स्थानकावरील हॅकॉक पूल अर्धवट. 10 वर्षांनंतरही हॅकॉक पूल अर्धवट. प्रशासनाच्या नियोजनाअभावी पूल रखडले. तर इमारती बाधित होत असल्याने पुलाचे काम रखडले. तर पुनर्वसन म्हाडाने करावे की पालिकेने, यावरून सध्या वाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.